एक बॉल आणि 2 धावांची गरज असताना केलेला थ्रो सिद्धूने प्रतिस्पर्धी टीमला मात्र विजय मिळवून दिला. उमर 11 गोरेगाव संघाला नुसता विजय नाही तर या संघाने त्या टायटल वरती देखील आपलं नाव कोरलेलं आहे. पहिल्या क्रमांकाचा मानकरी झाला होता उमर 11 गोरेगाव. चला बादच्या दिशेने जाऊ. चर्चा आपण करतच राहणार आहोत कारण क्रिकेट म्हटल्यानंतर सातत्याने अगदी मागच्या पुढच्या ज्या काही होणाऱ्या चर्चा आहेत त्या मात्र आपल्याला या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळतीलच. गोलंदाज तयार. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. पहिला बॉल बॅटची कडा मागे चाललाय थर्डमॅनला. रोहन मात्र बीट होत आहेत. बॉल चाललाय शॉर्ट थर्डमॅन वरून डीप मध्ये. लगेचच प्रसाद मात्रे हा बॉलर आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. या ओव्हर पिच फटका चांगला आहे. बॉल जाईल सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत या इनिंगचा हा पहिला दर्जेदार षटक. पाटील एक आक्रमक आणि विध्वंसक खेळाडू सध्या मैदानावरती खेळतो. जितक्याच वेगाने चेंडू देखील टाकण्याचा प्रयत्न करतात. प्रसाद मात्रे गोलंदाजीमध्ये वेगवेगळा बदलाव करत असताना आपण पाहिलं. अगोदर ओरपिच होता त्यानंतर थोडंसं शॉर्ट ऑफ गुडलीन पाहायला मिळाला. पडल्यानंतर सरळ चेंडू एसटी रक्षकाकडे चाललेला आहे. डॉट बॉल. हो या ठिकाणी पॉइंटच्या डोक्यावरून चांगला स्ट्रोक. इनफिल्डचा पुरेपूर वापर करत असताना फायदा उचललाय आणि आता बॉल चाललाय सरळ पॉइंटला. डीप मध्ये आपण पाहतोय 1-2 टप्पा घेत बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. शंकर पाटील यांच्या बॅटमधून जर सलग लागोपाठचे 3 षटकारले तर दहिवली गावचे ॲडव्होकेट दर्शन अशोक सुरोशे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक. बॉल स्क्वायर ऑफ द विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल परंतु 1 टप्पा घेत सीमा पार. पॉवर पॅक बॅटिंग पॉवर प्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओम कोंडेश्वर भोज संघाची षटक क्रमांक पहिलं आणि या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धाबांचा प्रचंड वेग वनवा पेटवलाय या छत्रपती संभाजी महाराज क्रीडानगरीमध्ये. दहिवलीची ऐतिहासिक क्रीडानगरी आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा या विभागामध्ये आपण पाहिलेल्या आहेत. या क्रीडानगरीमध्ये मग रजनी स्वरूपात असू द्या किंवा डे स्वरूपात अनेक स्पर्धा येणाऱ्या काळात देखील या ठिकाणी होणार आहेत. नुकताच माणिकवली संघाने देखील एक चांगली अनाउन्समेंट केलेली आहे. काल नवनिर्वाचित नगरसेवक कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे ज्यांना नगरसेवक होण्याचा बहुमान प्राप्त झाला स्वीकृत नगरसेवक दिलीप शेठ बैकर यांच्याच नावाने नगरसेवक चषक डे नाईट फॉर्मॅटची स्पर्धा देखील लोडिंग होते. कमिंग सून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज बाद धक्का क्रमांक पहिला लागेल आणि शंकर परंतु जोपर्यंत आमच्या हातामध्ये जी जाहिरात येत नाहीये तोपर्यंत आम्ही ती डिक्लेअर करणार नाहीये. स्पर्धा जरूर येईल परंतु कोणत्या तारखेला आणि त्या स्पर्धेचं स्वरूप काय असेल हे मात्र तुम्हाला सस्पेन्स पाहायला मिळेल. 19 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्राईकला विशाल भारती. ओ या ठिकाणी बॅकफुटला जाऊन लेटकट करण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. तोपर्यंत पहिला चेंडू या ठिकाणी आपल्याला डॉट पाहायला मिळेल. तीन सलग विकेट घेतले गोलंदाज रोहन भालेरावने तर निखिल शेटपेहेर यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक. कॉड बिहाइंड बॅटची हलकीशी कडा घेतली. विशाल भारतीला देखील मैदान सोडावं लागेल. शंकर पाटील नंतर विशाल भारती देखील माघारी पडतील. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद.
पहिली विकेट मिळाली शंकर पाटीलची 19 वरती आणि त्यानंतर 19 याच धावसंख्येवरती लागणारा हा दुसरा धक्का विशाल भारतीच्या स्वरूपात ती विकेट मिळाली मात्र रोहन भालेरावला. कारण पहिला चेंडू डॉट आला विशालच्या अगेन्स्ट आणि आता बॅटची हलकीशी कडा घेत क्षेत्ररक्षकाने अगदी आपण पाहतो यष्टी रक्षकाने काम तमाम केलेलं आहे. रोहन भालेराव स्टॉप्स या नावाने ओळखला जाणारा खेळाडू आहे. षटक क्रमांक 2 ओ दी स्टंप. चांगला स्ट्रोक लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते लॉंग ऑन आणि लॉंग गॉफच्या मधोमध क्रिकेटमधील सर्वात सेफ शॉट बॉल बाउंड्रीच्या बाहेर एक टप्पा घेत सीमा पार. धाबा मिळतील 4. धुळे आणि जगदीश कुडिलकर देखील माझा आनंद घेत आहेत कारण आपल्या गावची ज्या ठिकाणी समोर खेळण्याचा प्रयत्न होता विकास भारती आणि योगेश पाटील ही जोडी जेव्हा मैदानावरती असते तेव्हा धाबा चांगल्या पाहायला मिळतात भोज संघासाठी. परंतु आता सॉफ्ट हँडने या ठिकाणी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न लॉंग ऑनच्या दिशेने चाललाय. तोपर्यंत एक सिंगल आली आहे. एक धाव आणि एका धावेने टीमची टोटल 21 धावा. टॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल डीप मध्ये चाललाय. तोपर्यंत खरं तर थोडी स्कोर मध्ये या ठिकाणी मिस्टेक होती आणि आपण थोडंसं करेक्शन लगेच करू. तुमचे स्कोरर या ठिकाणी आम्हाला माहिती देते. षटक क्रमांक 2चा खेळ सुद्धा संपन्न झाला आणि या धावत संख्या धावफलकावरती 27 धावा झालेत. एक चौकार जणू काही ऍड करायचा बाकी होता आणि त्या 4 धावा आपण लगेच ऍड केलेले आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 बाद 27. थोडंसं लवकर सांगा विष्णू शिंदे सर. अच्छा आमचं लक्ष नसेल कारण आम्हाला असं वाटलं की ड्रिंक्स ब्रेक आहे. हरकत नाही आहे. चुका या माणसांकडूनच होतात. आराम. कारण एक चूक किती महागात पडते हे गोरेगावच्या स्पर्धेत प्रत्येकाने पाहिलेलंच आहे. नॉट आउट. मॅच कंटिन्यू. षटक क्रमांक 2चा खेळ. 27 धावा धावफलकावरती आहेत. अनेक या पंचकृषीतील वरिष्ठ व्यक्तिमत्व ज्येष्ठ व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित असतील. मग दहिवली असेल, वराडे असेल, भोज असेल, बेणशील असेल,
या गावातील कोणी नामांकित व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित असतील तर त्या सर्वांना विनंती राहील की आपण या स्पर्धा आपली या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जय हनुमान ग्रामस्थ मंडळ व मोर्या. सुरुवातीला विशाल भारती आणि शंकर पाटील 5 झाल्यानंतर ही जिम्मेदारी मिडल ऑर्डर मध्ये येऊन ठेपलेली आहे. आडवा बाटणे कडवा प्रहार बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. शॉर्ट ऑन पूल सक्सेसफुल फ्लाइट स्ट्रोक आपण पाहतोय. फलंदाज विकास भारतीच्या बॅट मधून आलेला हा झकास षटकार. जितकी आक्रमकता तितका संयम देखील आहे. आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सलग लागोपाठचा हा तिसरा धमाका. विकास करतोय झकास बॅटिंग. बॉल सीमा पार खणखणीत षटकार. आक्रमण सध्या तरी रोहित चिपळे आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. काय बॅटिंग करतात विकास भारती. त्याच अनुषंगाने गाणं देखील वाजवलं जातंय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सलग लागोपाठचा येणारा हा चौथा धमाका. जर विकास भारतीची बॅटिंग आवडली असेल ना तर टाळ्या व्हायला हरकत नाही विकाससाठी. सलग चौथा. क्या बात आहे. धावत संख्या धावफलकावरती 50 अप. 52 धावा धावफलकावरती बनल्या गेलेल्या आहेत. षटकातील अजून एक चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. तिसरा षटक मार्गस्थ आहे. सुरुवातीला आपण पाहतो रोहन भालेराव आणि प्रसाद मात्रेने केलेल्या गोलंदाजीवरती अक्षरशः पाणी फेरण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि फलंदाजा ठिकाणी होईल बाद. धक्का लागेल तिसरा टीम भोस संघाला. देशमुख यांना माहिती आहे कोणतीच धावसंख्या सुरक्षित नसते. त्या धावा 72 होत्या. या अजूनही 52 शेवटच्या अंतिम षटकामध्ये किती येतील हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. शेवटचा अंतिम षटक गोलंदाज किशोर बेहर. स्ट्राइक एंडला योगेश. डॉट स्ट्राइक एंडला प्रथमेश देसले. नुकताच हा खेळाडू या मॅच साठी दाखल झालाय. गोवा रिटर्न आहे. हो पहिलाच बॉल. किशोर मेहरच्या विरोधात देखील पहिल्याच बॉलवरती आक्रमण. त्याचंही भव्य स्वागत केलंय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. आणखीन एक यावेळेस पायातील चेंडू उडवण्याचा प्रयत्न. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आल्यानंतर डीजे मास्टर रोहितने सांगितले गाणं गिरीश का नाही. जसे बॅटिंग विकास भारतीने या अगोदर केलेली आहे तशीच बॅटिंग आता योगेश पाटील देखील करतायत. चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. एक सिंगल खेळण्यात आली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. धावत संख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. एकंदरीत आमच्या स्कोरर आम्हाला माहिती देत आहेत 65 धावा या स्कोर कार्ड वरती लावण्यात आलेल्या आहेत. आजच्या दिवसामधून आपण पाहिलं तर सर्वाधिक धावत संख्या सर्वोच्च हाय स्कोर. ओ मिस्टामिंग चेंडू बराच काळ हवेत आहे. स्वतः किशोर अंदाज लावतायत परंतु आता पूर्णपणे स्वतः भोवती त्यांनी एक प्रदक्षिणा देखील घातलेली आहे.
गोल गिरकी लगावत असताना त्यांना अंदाज घेता आला नाहीये आणि आता वॅकंट एरिया अर्थात निर्जळ स्तरावरती चेंडू लँड झालेला आहे. 2 धावा धावफलकामध्ये संपूर्ण टुर्नामेंट मधून आपण जर विचार केला तर सर्वाधिक धावसंख्या बनवणारा ओम कोंडेश्वर भोज हा संघ आता पहिला राहील. हो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल स्पॅक ड्राईव्ह लॉंग ऑफच्या दिशेने बॉल चाललाय. एक सिंगल, एकाच धाब्यावरती समाधान. योगेश पाटीलला माहिती आहे आता चेंडू फार कमी शिल्लक आहे, कदाचित एका 2 बोटे फटकाले तर शेवटचा अंतिम बॉल आहे. स्टील 1 टू गो. चौकार षटकार आला तर धावसंख्येची गती ही फार मोठी प्रमाणात पाहायला मिळेल. प्रचंड वेगाने धावसंख्या वाढते, 69 बनल्या गेलेले आणि या बॉल नंतर देखील आपण पाहतोय धावांचा वेग तसाच राहील. काय बॅटिंग करतायत, शेवट देखील गोड केलाय या इनिंगचा योगेश पाटीलने. बॉल सीमा पार, इट्स आउट टॉप द पार्क. बिग 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 मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. तर धावा धावफलकावरती झालेले आहेत आणि आता 75 धावांचं आव्हान या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. जोपर्यंत आमचा संघ कशी कामगिरी करतोय हे मात्र प्रमोदजी देशमुख साहेबांनी भरपूर दूरवरून पाहिलं, परंतु आता येणाऱ्या या इनिंग मध्ये आमचा संघ गोलंदाजी कशी करेल, कसे प्रयत्न केले जातील या धावा वाचवण्यासाठी ते पाहण्यासाठी मात्र आता त्यांना व्यासपीठावरती तर यावंच लागणार आहे. या आपण प्रमोददादा देशमुख उपसरपंच आहेत या विभागाचे, त्यांचं मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. मोरिया ग्रुप वराडे आणि जय हनुमान ग्रामस्थ मंडळ वराडे यांच्या वतीनं. करेल टीम ओम कोंडेश्वर भोज संघ. या ठिकाणी आपण हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा कॉमेंट बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. आज 2 दिवस ज्यांची साथ आम्हाला लाभती आहे ते खरं तर शापूरचा आणि बदलापूरचा एक जबरदस्त आवाज हे ऐकूया कॉमेंट बॉक्स मधून. सन्माननीय सोमनाथजी खाडे सर यांना धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच महेशजी धुळे सर. मॅडी सरांनी रंग भरले आणि धावफलकावरती सजलेली धावफलक तुम्ही पाहताय. तब्बल 74 धावा बनवल्या ओम कोंडेश्वर भोज या संघानं आणि 75 धावांचं तगडं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. लक्षाचा पाठलाग या ठिकाणी पंच्याहत्तरचा पाठलाग करण्याची ताकद आम्ही ठेवतोय, 75चा पाठलाग करण्याची धमक आम्ही ठेवतोय हे सांगायला त्यानं सुरुवात केली. रोहन आणि प्रसाद सलामीची जोडी मैदानावरती सुरुवात करतायत. विशाल भारतीवरती हल्ला बोल, पहिला षटकार, त्यानंतर इथे जागेवरनं खडे खडे ठोकलाय, कव्हरच्या दिशेनं चौकार.
धावांची बल्ले बल्ले तुम्हाला पाहायला मिळाली. अद्यापपर्यंत आपण पाहताय आता आता सामना सुरू झाला. इथे डायरेक्ट हिट केलं जाईल का हा प्रश्न होता. डायरेक्ट थ्रो मारला होता मात्र निश्चितच दैव बलवत्तर किस्मत भी बहादुरों का साथ देती है. फलंदाज रोहनला इथे जीवनदान मिळतंय. सिंगल रिस्की होती आणि ही रिस्की सिंगल कंप्लीट केली. रिस्क है तो इश्क है. रिस्क घेतली आणि ही सिंगल धाव धावफलकावरती जोडली जाते. स्कोरबोर्ड पुढे सरकला 11 वरती. पहिल्या षटकात आपण आहोत. स्ट्राइक रोटेट. प्रसाद आलाय स्ट्राइक वर. इथे मिस टायमिंग. झेलची सुवर्ण संधी. झेल टिपलाय आणि पहिला झटका बसलाय मोहपाडा इरंजा टीमला. फलंदाज बाद. पहिला 11 धावा आल्या. त्यानंतर आपण पाहताय स्ट्राइक वरती आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती माघारी पाठवलंय विशाल भारतीनं. फलंदाज प्रसाद. गोल्डन डकचा शिकार. न्यू बॅटर नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 समीर आलाय. इथे पॉइंटच्या डोक्यावरनं फटका आल्या आल्या जबरदस्त कट केलंय. चेंडू सीमा सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकारानं खातं खोललं. 4. हे दोन फलंदाज मैदानावरती बॅटिंग करतील. इथे पायावरती फुलटोच मिळालाय. आडव्या बॅटचा तडाखा. समीर मेहरच्या बॅटमधनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 रन. पहिल्या पूर्वार्धाच्या सत्रात तुम्ही पाहिला असेल तब्बल 74 धावा बनवल्या. टीम ओम कोंडेश्वर भोजनं 75चं तगडं लक्ष ठेवलंय. लक्षाचा पाठलाग करत असताना सुरुवात दमदार दिली आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहताय धावा जमवल्या तब्बल 21. 21 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात 21 धावा धावफलकावरती जमवल्यात. पाठलागाला आम्ही सुद्धा समर्थ आहोत सांगायला सुरुवात केली आहे. रोहन आणि समीर हे दोन धाकड फलंदाज मैदानावरती फलंदाजी करतायत. त्यांनी सुद्धा सांगितलंय ओम कोंडेश्वर भोजला, आप खूबसूरत हो तो हम भी बदसूरत नहीं है. जबरदस्त सुरुवात. 21 धावा धावफलकावरती आल्यात. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. न्यू कॅन्डिडेट नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती अष्टपैलू योगेश. इथे आडव्या बॅटनं ठोकलाय. व्यवस्थित बॅट वरती आला नाही. मिड विकेटच्या दिशेनं फिल्डर त्या ठिकाणी आहे. पकडून फेक करतोय. सिंगल. 1 धाव मिळेल. चांगलं बॅटल इथे रंगेल कारण पहिल्या षटकात तब्बल 21 आल्यात. 75चा पाठलाग. धावा सतत बनवत राहावं लागेल. एरंदाड संघासाठी पाठलाग जरूर मोठा आहे मात्र ताकद ठेवतायत. कोई भी लक्ष्य मनुष्य की साहस से बड़ा नहीं, हारा वही जो जी जान से लढा नहीं. लढावं लागेल. लढायला सुरुवात केली. फटका चांगलाय. ऑफ साईडला शफल झालाय. ऑन साईडला दे धमाका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. स्कोरबोर्डला आपण पाहताय गती प्राप्त झाली आहे. तब्बल 26 धावा धावफलकावरती आहेत. इथे बॅट फिरवली. प्रचंड बॅट स्विंग फास्ट होतं. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाही. लाऊड अपील करतायत. पंचांकडे दाद मागतायत. दोन्ही पंच एकमेकांशी सल्ला मसलत करतील.
निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. मात्र हा चेंडू प्रचंड वेग, जितक्या वेगानं बॅट फिरली त्याही पेक्षा जास्त वेगानं चेंडू सरळ विकेट किपरच्या स्वाधीन. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. संमिश्र सुरुवात झाली आहे. पहिल्या षटकात 21 आल्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर 4. इथे नक्की या चेंडूवरती काय घडलं हे आपण पाहूयात. योगेश पाटील गोलंदाजी करतोय. बॅटिंग करत असताना संघासाठी उपयुक्त फलंदाजी केली. अंपायर डिसिजन नॉट आउट. डॉट आलाय. समीर मेहर स्ट्राईक वरती. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू व्यवस्थित बॅटवरती आला नाही आणि इथं आपण पाहताय एक सिंगल धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. मोपाडा हिरंजाड आणि त्यांना फाईट करतायत ओम कोंडेश्वर भोज. जबरदस्त ही टुर्नामेंट स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस या ठिकाणी पार पडतोय. वराडेकरांचं दमदार दर्जेदार आयोजन. स्पर्धेच्या या दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहताय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सुरुवात झाली. कालच्या दिवसामध्ये आपण पाहताय तर ग्रँड ओपनिंग सेरेमनी पार पडला. त्यानंतर कालचा दिवस अतिशय सुंदर पार पडतोय. आज दुसऱ्या दिवसात आपण आहोत. शांत आणि सुंदर क्रिकेटसाठी पोषक वातावरण. सातत्याने इथे स्विचिट अटेम्प्ट होत आहेत. इथे निश्चितच शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर चेंडूला अडवत असताना थोडीशी चूक झाली. त्यानंतर मागे जाऊन वेगानं चेंडूला लगेच गॅदर केलं, रिकव्हरी केली आणि निश्चित आपण पाहताय फक्त एकच धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काहीच नसेल. दुसरा षटकाचा खेळ इथे संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत 28 14.00 ची सरासरी. 28 धावा धावफलकावरती जोडल्यात. बॅटिंग करतायत मोपाडा इरंजाड. दोन षटकांचा खेळ इथे संपलाय. स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळत आहेत त्या 28 14.00 ची सरासरी राखली आहे. उर्वरित 12 चेंडू आणि इथून 47 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 47 धावांची आवश्यकता आहे. फलंदाज सलामीचा अजून पाहताय मैदानावरती बॅटिंग करत असताना बॅट्समन रोहन एक चौकार एक षटकाराच्या मदतीने तो बॅटिंग करतोय. समीर खेळतोय 2 चौकार एक षटकाराच्या मदतीनं. 12 चेंडू आणि 47 बनवायचे आहेत. इथे दिशा पाहिली जाईल. पंचांचा नो बॉलचा इशारा. अवांतरचा हा चेंडू पाहायला मिळतोय. नो बॉल. अगदी खेळपट्टी सोडून चेंडू बाहेर. अवांतरची एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. एक धावेची मदत आली आहे. स्कोरबोर्ड पुढे सरकलं 29 वरती. 29 धावा धावफलकावर. आता फ्रीडचा इशारा. फ्रीडचा चेंडू. प्रथमेशचा हा चेंडू. इथे फ्रीडचा हा बॉल आपण पाहताय तर सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव. वाईट बॉल. पंचांचा निर्णय लेट बट थेट इशारा. वाईट बॉल. अवांतरची धाव येते. अजून या षटकाची सुरुवात व्हायची बाकी आहे. स्कोरबोर्ड 30 वरती जाऊन पोहोचलंय. इथे सुद्धा बॅट फिरली मात्र बॅटवरती व्यवस्थित चेंडू येत नाही. मिस टायमिंग स्ट्रोक. एकेरी धाव आली आहे. सिंगल एका धावेची मदत आली आहे. स्कोरबोर्ड वरती हळूहळू थोड्या थोड्या धावा वाढतायत. 75 पर्यंत पोहोचायचंय. तिसऱ्या षटकात आपण आहोत. दुपारचा अगदी तप्त वातावरण. सूर्यदेवता मध्यावरती आणि जबरदस्त चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम. दुपारच्या सत्रामध्ये तब्बल 74 धावा बनवल्या. 75चं लक्ष ठेवलंय. अंपायर डिसिजन पुन्हा एकदा नो बॉल. हा सुद्धा अवांतरचा एक चेंडू पाहायला मिळतोय. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलं ते एक धावेच्या मदतीनं 32 वरती. तब्बल
तीन चेंडू तुम्हाला अवांतर पाहायला मिळत आहेत. या षटकातील एक चेंडू वैध फेकून झालाय. अजूनही 11 बॉल शिल्लक. स्कोरबोर्ड जर आपण पाहिला तर नक्कीच धावफलकाला इथून आकार देण्याचा प्रयत्न समीर आणि रोहन करतायत. प्रथमेश या षटकावरती भरपूर गोष्टी डिपेंड. फटका चांगला आहे, जबरदस्त फटका. पायावरती चेंडू होता, नो लुक फ्लिक पाहायला मिळाला. सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. पण पाहताय तर थोडंसं महागडं ठरायला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या चेंडूंवरती अवांतरचे चेंडू पाहायला मिळाले. इथे थोडासा प्रेशरमध्ये तो आलाय. पायावरती चेंडू दिला, तिथे समीर मेहरने चौकार मारलाय. त्याचं कमबॅक झालंय. चांगली मॅच, दोन्ही बाजूने चांगली मेहनत घेतली जाते. घुटना टेक और एक चौकार देख. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. सलगचा दुसरा बार. समीर मेहर ऑन फायर. चौकार. बोर्ड अजूनही इथून आपण पाहिलं तर 35 धावांची आवश्यकता असेल. 75चं तगडं लक्ष ठेवलंय. 40 धावा बनवल्यात. इथून आपण पाहताय अजून तिसरा षटकाचा खेळ चालू असताना प्रथमेश अंडर प्रेशर. मैदानावरती समीर नावाचं वादळ घोंगावतंय आणि त्याच्या संगतीनं वादळी वारे सुद्धा मैदानात व्हायला सुरुवात झाली आहे. तिसऱ्या षटकात आपण आहोत. चांगलं क्रिकेट इथे तुम्ही पाहताय तर निसर्गाच्या खुशीमध्ये हे मैदान. अतिशय रम्य वातावरण. तीन बाजूनं तुम्ही पाहताय तर हिरवीगार वनराई, झाडं झुडपं. मागच्या बाजूनं बडोदा हायवेचं व्हाईट बॉल. अवांतरची धाव निश्चित एक धाव देऊन जाईल. मागच्या बाजूला बडोदा हायवेची आपण पाहताय मजबूत तटबंदी. कॉम्बॉक्सच्या समोर डामडौलात उभा असलेला सह्याद्री. सह्याद्रीच्या खुशीमध्ये श्री क्षेत्र कोंडेश्वर. इथे आपण पाहताय चांगल्या पद्धतीनं नक्की या चेंडूवरती आपण काय घडले पाहूयात. अंपायर डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचेल. प्रथमेश गोलंदाजी करत असताना थोडासा दिशाहीन मारा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. अतिशय मोठं टार्गेट दिलं 75 धावांचं. मात्र 75 धावांचा टार्गेटचा पाठलाग करत असताना सुद्धा इथे तुम्ही पाहताय तर धावा भरपूर जमवल्यात. व्हाईट बॉल. अंपायर डिसिजन व्हाईट बॉल. तिसऱ्या षटकात आपण आहोत. धावा बनवायच्या तरी किती, हा प्रश्न नक्कीच ओम कोंडेश्वर भोजच्या फलंदाजांना पडला असावा. भरपूर धावा बनवल्या. 74 धावांचा डोंगर उभा केला. 75 धावांचं टार्गेट दिलं. टार्गेटचा पाठलाग करत असताना जर तुम्ही पाहताय तर जबरदस्त बॅटिंग करतायत. इथे सुद्धा फटका चांगला खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी दूरवरनं येतोय. अडवण्याचा प्रयत्न ते करतायत. मात्र दोघांमध्ये दोस्तीत कुस्ती. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. 4 धावा. चौकार. पाहताय तब्बल जाऊन 30 या आकड्यावरती 46 धावा धावफलकावरती आहेत. जबरदस्त बॅटिंग इथे करतायत. तिसरं षटक मार्गस्थ असताना समीर मेहरनं संपूर्ण जिम्मेदारी खांद्यावरती स्वीकारली आहे. अजून सूर सापडत नाहीये प्रथमेशला. व्हाईट बॉल. भरपूर लांबणीवरती पडलेलं षटक. भरपूर साऱ्या व्हाईट बॉल, नो बॉलची मेजबानी या षटकात आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर या षटकाचा आपण विचार केला तर तब्बल 3 चौकार. इथून आपण पाहिलं तर अजूनही 2 चेंडू टाकायचे आहेत.
इथे सुद्धा बॅट फिरवली, मोठा ब्लास्ट करण्याचा प्रयत्न होता, व्यवस्थित बॅटवर आला नाहीये. मिस टायमिंग, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावतायत, थ्रो थोडासा वाईड आणि कलेक्शन चुकलंय. तिसऱ्या धावेसाठी आलेत. ही धाव पूर्ण झाली आहे का हा प्रश्न आहे. तिसऱ्या अंपायरकडे निर्णय सोपवलाय, चेक केलं जाईल. रोहन पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय की नाही हे चेक करायचंय. बॅट्समन आउट. फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात इथे विकेट आलेली आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचलाय. टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकताय. ज्या वेळेला डायरेक्ट हिट झालं त्यावेळेला रोहनची बॅट पॉपिंग क्रीज पर्यंत पोहोचली नव्हती आणि हा मोठा झटका बसलाय तो मोहपाडा हिरंजाड या टीमला. दोन धावा पूर्ण केल्या होत्या. तिसऱ्या धावेचा मोह होता. या अनुषंगाने आपण पाहताय तर मोहपाडा टीमला धक्का बसलाय. दुसरा स्कोरबोर्ड वरती 49 धावा इथे आहेत. अजूनही षटकातला एक बॉल शिल्लक. 75 बनवायच्या आहेत. एकंदरीत आपण पाहताय 26 धावांची इथून अजून आवश्यकता. चेंडू शिल्लक आहे 7 बॉल 26 ची गरज. थर्ड ओव्हर, लास्ट बॉल. गोलंदाज प्रथमेश. किशोर आलाय. फुलटोस त्याला मिळाला. इथे फटका त्याने खेचलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहे. एक टप्प्यावरती पकडलाय. चांगली फिल्डिंग इथे आपण पाहताय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे पाहायला मिळतोय तर फलंदाज बाद. शेवटच्या बॉलवरती आपण पाहताय इथे घातपात झाला. जबरदस्त इथे कमिटमेंट. फटका चांगला होता मात्र सीमारेषेवरनं थ्रो रॉकेट आला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना इथे माघारी पाठवलं जातंय. जो सेट फलंदाज होता समीर त्याला मैदान सोडावं लागेल. निश्चितच संघ संकटात सापडलाय. मोहपाडा एरंजाड विचार नक्कीच करतील. तब्बल 74 धावा तुम्ही पहिल्या पूर्वार्धात खर्च केल्या. 4 षटकांमध्ये 75 धावांचं तगडं लक्षाचा पाठला करत असताना आपण पाहताय थोडीशी बॅकफुटला राहिलेली टीम. आता इथून शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि बनवाव्या लागतील 25 धावा. 6 चेंडू 25 धावा. सहा चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळतोय. सीमारेषेच्या जवळ चेंडू त्या ठिकाणी अडवलाय आणि इथे आपण पाहताय फक्त एकच धाव. एकच धावेवरती संतुष्ट राहत आहेत. नवीन बॅटर नवीन फलंदाज मैदानावरती. भावेश. उर्वरित 5 बॉल आणि 24 धावांचं लक्ष्य पार करायचंय. 75 धावा बनवल्या असताना सुद्धा 75 धावा बनवायच्या असताना सुद्धा धाबे दणाणवलेत. जबरदस्त बॅटिंग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. बिग हिट षटकार.
नतीजा चौकार. मॅच ऑन. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4. ट्विस्ट होतोय, टर्न होतोय. शेवटचे 3 बॉल शिल्लक आणि आता 14 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 14 धावा. सामना निश्चितच आपण पाहताय प्रत्येक क्षणाला बदली मारतोय. पलटी मारताना पाहायला मिळतोय. 3 बॉल 14. इथे सुद्धा फटका दण आणलाय. दे धमाका. बॅट वरती जसा आलाय तसा सरळ निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. बॅट्समन भावेश ऑन फायर. खुला करण्याचं काम केलंय. जो भावेश मैदानात आला त्यानं मात्र इथे विध्वंस माजवून ठेवलाय. 2 चेंडू आणि आता 8 धावांची आवश्यकता. जबरदस्त बॅटिंग. मैदानावरती अभ्यासपूर्ण फलंदाजी. इथे यावेळेस मिस टायमिंग. चेंडू हवेत आहे. टप्पा पडल्यानंतर सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी आलेत आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली आहे. 2 धावा सुद्धा कंप्लीट करतायत. आता इथून पहा मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. 1 बॉल 6. इथे आपल्याला पाहायला मिळतंय गोल्डन सिक्सर येईल का? विजय कुणाच्या पदरात पडेल? मैदानात बॅटिंग करत असताना बॅट्समन जर षटकार मारला तर जयवंत दादा मेहर यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालंय. 1 षटकाराची गरज. गोल्डन सिक्सर मारावा लागेल. मोपाडा एरंजाड संघ समोरून किती धावा बनवल्या तरी आम्ही ताकद ठेवतोय हे त्यांनी सांगितलंय. तब्बल 75 धावांचं तगडं लक्ष आणि लक्षाचा पाठलाग करत असताना शेवटच्या 1 बॉलवर 6 धावांची आवश्यकता. जबरदस्त मॅच. तुफान सामना. प्रचंड ताकद लावत असताना दोन्ही टीम पाहायला मिळत आहेत. मेहनत घेत आहेत. जिद्द चिकाटी दोघांची दाखवत असताना 1 चेंडू आणि आता इथे 6 धावांची आवश्यकता. मी मगाशीच म्हटलं कोई भी लक्ष्य मनुष्य की साहस से बड़ा नहीं, हारा वही जो जी जान से लढा नहीं. इथे लढतायत दोन्ही टीम. 1 बॉल आणि आता 6 धावांची गरज. गोल्डन सिक्सर येईल का? हा चेंडू चांगला टाकलाय. शेवटचा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातात जाऊन थांबलाय. शांत केले वातावरण. मात्र ही मॅच हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. मोहपाडा एरंजाड संघ जरूर पराभूत झालाय मात्र मैदानावरती झुंजले, लढले आणि संघर्ष त्यांनी भरपूर चांगला केला. वेल प्लेड. चला ओम कोंडेश्वर भोज टीमचे कॅप्टन आणि शिरगाव संघाचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी या. नाणेफेकीचा कौल पार पाडूयात आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच